महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई व फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी कवयित्रींनी सादर केलेल्या काव्यरचना, फुले दाम्पत्याचा गौरवपूर्ण उल्लेख, विचारांचा जागर सावित्री ज्योती यांच्यासह आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं उद्घाटन गुरुवारी झालं। अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती पुस्तक, ओठी सावित्री ज्योतीचा जागर अशा स्वरूपात शेकडो महिला सावित्रीबाईंच्या पेहरावात अवतरल्या। डोक्यावर फुले पेटा, अंगात कोट घालून आयोजक महात्मा फुलेंच्या पेहरावात आल्याने सभागृहात जणू सावित्रीबाई ज्योतिराव आल्याची भावना उपस्थितांच्या मनात होती। भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाअंतर्गत पहिला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2 ते 5 जानेवारी या कालावधीत होत आहे। नवी पेठेतील SM जोशी फाउंडेशनच्या सभागृहात महाराष्ट्रासह देशविदेशातून 600 कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी झाले आहेत। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या फेस्टिवलचे आयोजन केले आहे। देशविदेशातील 600 कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगीतिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम फेस्टिवलमध्ये होणार आहेत। लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी आदी देशातून तसेच केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, उत्तर प्रदेश आदी राज्यातून कवी कवयित्री सहभागी झाले आहेत। शेणाचे गोळे फेकले, रक्ताची धार लागली, रक्ताची धार लागली तिच्या कपाळाला, भिडेवाडा बोलला, शिव्याच सदा आल्या माईच्या नशिबी, पदरात तिनं झेलला थांबली न तरी ती, शिव्याच सदा आल्या माईच्या नशिबी, पदरात तिनं झेलला थांबली न तरी ती, येई शेणाचा वास, येई शेणाचा वास नऊवारी साडीला, भिडेवाडा बोलला, फुले फेस्टिवल लोकांना सगळ्यांना माहिती आहे की पुणे फेस्टिवल माहिती आहे, फुले फेस्टिवल सगळ्यांसाठी नवीन आहे। मग फुले फेस्टिवल म्हणजे काय? फुले आपण जशी लोकशाहीची व्याख्या आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, तशी आपण फुले फेस्टिवलची व्याख्या केलेली आहे। लोकांनी लोकांच्या प्रबोधनासाठी लोकांच्या योगदानातून सुरू केलेला लोककाव्य कला जागर महोत्सव म्हणजे फुले फेस्टिवल। 2 जानेवारी ते 5 जानेवारी भव्य दिव्य हा जवळपास 600 कवींना घेऊन हा भव्य दिव्य महोत्सव होणार आहे आणि यामध्ये प्रत्येक सावित्रीमाई कवयित्री ही सावित्रीमाईच्या वेशात येणार आहे। एक दिवस तरी कवयित्रीला आपल्या सावित्रीमाई तिने जागावी, तिला सावित्रीमाई कळावं की सावित्री म्हणे अख्खी हयात कशी काढली असेल नऊवारीमध्ये, तो सगळा वारसा जतन व्हावा। आजच्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलला दुबईच्या कवी येणार आहेत, त्यांचं थोड्या वेळात आगमन होईल। महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगणा अशा 6 राज्यामध्ये आपली ही चळवळ सुरू आहे। गुजरातमध्ये तर सुरतमध्ये शाळेतले विद्यार्थी भिडेवाड्यावर कविता लिहू लागलेले आहेत। आतापर्यंत हजारो कविता। बरं, हे करण्याचा उद्देश काय? आपण जर गुगलवर गेलात तर भिडेवाड्याविषयी फार काही माहिती उपलब्ध नाही, मग तो इतिहास पुढच्या पिढ्यांना कळणार कसा? तर ती कवीची जबाबदारी आहे। फेस्टिवलमध्ये नेमकं काय काय होणार आहे 4 दिवसांच्या त्याविषयी? 4 दिवसाच्या फेस्टिवलमध्ये आपण 600 कवींच्या ताफ्यासह काव्य महोत्सव होणार आहे। त्यानंतर एकपात्री प्रयोग होणार आहे। त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका होणार आहेत, सांगीतिक पोवाडे होणार आहेत। त्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, नानचाकू
असं प्रात्यक्षिक महिलांसमोर प्रत्यक्ष होणार आहे. आणि या सगळ्यांचा विषय एकच आहे, देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा. हाच विषय का ठेवला केंद्रबिंदू? कारण आज तागायत मरून तरी फुले भारतरत्नापासून वंचित आहेत. या देशामध्ये खेळाडूंना, कलाकारांना, सगळ्यांना भारतरत्न दिलं जातं. मग खेळ, मनोरंजन तुमचं काही त्यागापेक्षा मोठं आहे का? फुले दांपत्याचा त्याग हा पूर्ण जगाला माहिती आहे. मग मला असं वाटतं की फुल्यांचा जे अफाट कार्यकर्तृत्व आहे, त्यामध्ये सर्वोच्च शिखरावरचं कार्यकर्तृत्व जे आहे, ती या देशामध्ये कर्मठ व्यवस्थेचा विरोध झुगारून देऊन देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि तेवढं एकच कारण, क्रांतीसूर्याला आणि ज्ञानज्योतीला, माझ्या सावित्रीबाई ज्योतिबाला भारतरत्न मिळण्यासाठी पुरेसं होतं. त्यामुळे आम्ही ते एकच टार्गेट केलेलं आहे, देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा.